या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडे पीर। आमचा पत्ता विजापूर वेस आणि दुसरी शाखा जिंदाशाह मदार चौक सोलापूर। ह्याची त्याची दुश्मनी काही नाही। सहज म्हणला की ती प्याल्यानंतर ती बी प्यालता बाबा तू इकडल्या गल्लीत कशाला आला असं म्हणल्यानंतर तेवढंच म्हणलं का म्हणून त्यांनी काय केलं, गोड बोलून नेलं रुळाकडे, पाय हातपाय बांधून रातचं रेल्वेला टाकलेलं आहे। त्याचं पाय आणून आपल्या घराकडे येतो, पाय आपल्या घराकडे असं नाही येत। एक मिनिट त्याला पण शिवे दिल्या होत्या, त्याने शिवाय दिली त्या पोराला। तुला फक्तच तुम्हाला ती म्हणले, तुला जीवच मारत असतो, सोडत नसतो। पंढरपूर शहराला हादरवून सोडणारी आणि अंगावर काटा आणणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे। एका किरकोळ वादाचे रूप इतके भयंकर होईल याची कोणालाही कल्पना नव्हती। एका तरुण रिक्षा चालकाची निर्घृण हत्या करण्यात आली आणि त्यानंतर घडलेल्या प्रकाराने संपूर्ण परिसरात भीतीचे सावट पसरले आहे। नेमके काय आहे हे संपूर्ण प्रकरण? पंढरपूर शहरातील अनिल नगर परिसरात राहणारा 24 वर्षीय रोहित मधुकर कोरे हा नेहमीप्रमाणे आपले काम करत होता। मात्र एका किरकोळ वादानंतर त्याचे आयुष्य कायमचे संपुष्टात आले। धक्कादायक बाब म्हणजे रोहितचा मृतदेह रेल्वे ट्रॅकवर छिन्न विछिन्न अवस्थेत आढळून आला। सुरुवातीला हा अपघात की आत्महत्या असा प्रश्न उपस्थित झाला होता। रेल्वे पोलिसांनीही बेवारस मृतदेह म्हणून पंचनामा केला। मात्र काही तासानंतर समोर आलेल्या एका भयानक गोष्टीने संपूर्ण प्रकरणाला वेगळेच वळण दिले। रोहितच्या घराच्या दरवाजाजवळ त्याच्या पायाचा तुकडा आढळून आला। हा प्रकार पाहून कुटुंबियांच्या पायाखालची जमीनच सरकली। घरासमोर सापडलेला पायाचा तुकडा आणि रेल्वे ट्रॅकवर सापडलेला मृतदेह यांचा संबंध जोडला गेला आणि बेवारस समजला गेलेला मृतदेह रोहितचाच असल्याचे स्पष्ट झाले। स्थानिकांच्या माहितीनुसार घटनेच्या आदल्या रात्री रोहितचा काही जणांसोबत दारूच्या नशेत वाद झाला होता। हा वाद नेमका कशावरून झाला आणि त्यातूनच रोहितचा जीव घेतला गेला का याचा तपास पोलीस करत आहेत। परिसरात विविध चर्चांना उधाण आले असून ही केवळ हत्या नसून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न तर नव्हता ना असा संशयही व्यक्त केला जात आहे। रोहितची आई मात्र या घटनेनंतर पूर्णपणे हादरून गेली आहे। माझा मुलगा कधीही रेल्वे रुळांवर जात नव्हता। रात्री काही जणांसोबत त्याचा वाद झाला होता। त्या वादातून माझ्या मुलाची हत्या करण्यात आली आहे। दोषींना कठोर शिक्षा झालीच पाहिजे अशी आर्त मागणी त्यांनी केली। दरम्यान या घटनेची माहिती मिळताच पंढरपूर शहर पोलीस आणि रेल्वे पोलीस घटनास्थळी दाखल झाले। परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल कॉल रेकॉर्ड आणि संशयितांच्या हालचालींची तपासणी करण्यात आली आहे। नेमके त्या रात्री काय घडले, रोहितला रेल्वे ट्रॅक पर्यंत कोण घेऊन गेले, घरासमोर त्याच्या शरीराचा अवयव कसा पोहोचला आणि या संपूर्ण घटनेमागे कोणाचा हात आहे या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर उभे राहिले असून पंढरपूर मधील ही रहस्यमय आणि थरारक हत्या संपूर्ण शहरात चर्चेचा विषय ठरली आहे। रोहित मधुकर कोरे आणि रात्री ती पलीकडल्या गल्लीत ती डिगा पाडोळे म्हणून आलता। आल्यानंतर गेल्या 5-6 महिन्यानंतर ती कुठं बाहेरच्या बाराभानकडे तिकडे काही बी करू, आपल्याला त्याचं काही देणं घेणं नाही। ह्याची त्याची दुश्मनी काही नाही। सहज म्हणला की ती प्याल्यानंतर ती बी प्यालता बाबा तू इकडल्या गल्लीत कशाला आला असं म्हणल्यानंतर तेवढंच म्हणलं का म्हणून त्यांनी काय केलं, गोड बोलून नेलं रुळाकडे, पाय हातपाय बांधून रातचं रेल्वेला टाकलेलं आहे। त्याचं पाय आणून आपल्या घराकडे येतो, पाय आपल्या घराकडे ह्याचा ही झाल्याशिवाय काहीच करून आमचं पोरगं रुळावर कधीच जात नाही। आमचा रुळावर कधीच जात नव्हता। त्याला बी पाळले, डिगा पाडोळे म्हणायचं माणूस आहे। आणि त्याला डिगा पाडोळे आणि ती परत दुसरा काय म्हणलं, सचिन कांबळे डिगा पाडोळे त्याला पण शिवे दिल्या होत्या, त्याने शिवाय दिली त्या पोराला। फक्तच तुम्हाला ती म्हणले, तुला जीवच मारत असतो, सोडत नसतो। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।